मित्रांनो व्ह्यू बघा कसं आहे. गाडी पडली लागलं हाताला. वा अरे वो फेल 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 आणि सारे बोलून गाशाने. मित्रांनो दोघांना उचला नाही गाडी. गाडी चालू होई नाही किका मारून मारून दमलो पर. नाही कमान पाहताय वेलकम टू नेपाळ. तर मित्रांनो तुमचा भाऊ परत एकदा नेपाळमध्ये आलाय. आता दार्जिलिंग कडे निघालोय आणि इतके जबराट चढ आहेत ना तर गाडीच बंद पडली आणि किक निसती स्लिप जाती. का नाही मला काय होतंय किक मारली ना जागेवर स्लिप जाती. भारी वाटेल तुम्ही एवढा लांबून खरंच तुमचं खरंच खूप कौतुक आहे. आपको अगर छोटा कश्मीर देखना है तो इधर आइए. कम टू दार्जिलिंग मिनी पहलगाम. काय कसलं जबराट दिसतंय एक. मित्रांनो आता हे पाहता MH47 नंबर आणि हे मला कुठं पहिली गाडी भेटली वेस्ट बेंगॉल मध्ये मला MH नंबर प्लेटची. तर तुमच्या राईड तर जबरदस्त असतातच मी बघत असतो आणि ते पण मोठ्या स्क्रीनवरती बघत असतो असं नाही. गंडलोय आज मी मला राहायची व्यवस्थाच व्हाय नाही कुठंच. गंड काय आहो मी लिंक मध्ये राहायची सोयीच होत नव्हती तर मी खूप गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळ सकाळीच उठलो आहे 5:15 वाजता आणि इथं टेंट लावला इथं गाडी आणि आपण चाललो आहे आता सनराईज पाहिला. तर इथं वैतीच जायला रोड आहे तर मला हे अंधार आहे वाटते. मला अंधाराचं आपण रिस्क घेतोय का काय असे बाकी काय नाही. इथं वैती गेलं ना टी बागांच्या टॉपला की आपल्याला सनराईज पाहिला भेटणार आहे समोरच आहे. जावं का नाही मला कळलं नाही आता. चलो तर आलोय आता चहाच्या बगीच्यात. हे काढून टाकतो चार्जरचं चार्जिंग झाले बऱ्यापैकी आणि 1 नंबर. सकाळी आलो होतो आपण त्यावेळेस लय अंधार होता. आता परत आलं जरा फ्रेश वगैरे होऊन अशा प्रकारचा आहे चहाचा पूर्ण बगीचा. वाव कसं आहे. आता तर आपण टॉपला आलोय. आज वातावरण खराब आहे नाही तर सनराईज इथनं जवळ दिसतो असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. दुसरं पण स्टँड आणायला पाहिजे होतं ज्याने मोबाईलचे मोबाईलमध्ये फोटो काढता आले असते. चला होतंय का सनराईज. इथं बिबट्या इथे मोस्ट लागते माझी बाकी काय नाही. जितकं बघावं तिकडं चहाचे बगीचे दिसतात. मित्रांनो व्ह्यू बघा कसं आहे. जिकडं बघावं तिकडं चहाचीच झाड आहेत सगळी. आला मला डोकं चकायला व्हायला लागलं. तर हरळमध्ये मित्रांनो तर आपण आहे आता वेस्ट बेंगॉलमध्ये ना. आपण आहे मिरिक या शहरामध्ये. तर मिरिक या शहरामध्ये आपण नाही कालचा मुक्काम केला होता. हे पाठीमागं हॉटेल दिसतंय का नाही तुम्हाला दाखवतो मी ते हॉटेल. तर त्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता आणि त्याच्या समोरच पूर्ण नाही टी गार्डन आहे. तुमची जितकी नजर जाईल तिकडे टी गार्डन आहे आणि ते पलीकडचे डोंगर दिसतात का तिकडं ते डोंगर सगळा नेपाळ आहे. मी इथं फोटो पण टाकल की नेपाळ कुठे आहे आणि इंडिया कुठे आहे. बरोबर मी बॉर्डरवर आहे. नदी आहे मध्ये आणि नदीच्या पलीकडे नेपाळ आहे. आत्ताच आपण नेपाळला जाऊन आलो पण तरी पण नेपाळ इथंच आहे शेजारी. आजचा पूर्ण प्रवास आपला नाही कोस्टल लाईनवरच आहे. नेपाळ आणि भारतच्या बाउंड्रीवरच आहे. अशा
तर फायनली आलोय वरती फिरून. इकडं टी गार्डन होतं, पाऊस यायला लागला म्हणून आलोय. आणि इथं टेंट लावला होता. आणि हे हॉटेल आहे, तुम्हाला काल पाहिलं असेल. इथनं खाली गेलं की वॉशरूम होतं. अशा प्रकारचं हे पाहू शकताय. साहित्य पण इकायला आहे. त्यांचं कुत्रं हे मैं अंदर आने दो सर. अशा प्रकारे बऱ्यापैकी सगळं साहित्य आहे त्यांच्याकडं. तर मित्रांनो आता टेरेसवर चाललंय. पहिलं आता पाऊस यायला लागला विंत इथं तुम्हाला आता क्लॅरिटी नाही दिसणार. सरांच्या टेरेसवर आलोय. टेरेसवर ना कसला जबराट व्ह्यू येतोय. अजून ह्यांच्या इथं राहण्याची सोय नाही आहे, पण जेवण बिवण एक नंबर आहे, काही अडचण नाही. आणि इकडं नेपाळ आहे. मित्रांनो तर परत नेपाळमध्ये आलोय. तर पाहू शकताय हे निळे शेड दिसतात का, हे सगळे नेपाळमध्ये. आणि इथनं मधनं एक नदी गेली. ती नदी च्या अलीकडचा पार्ट ती इंडियामध्ये आणि पलीकडचा पार्ट नेपाळमध्ये. आणि हे जे इंडियातले लोक आहेत हे सगळे नेपाळीच बोलतात ह्या भागातले. अशा प्रकारचे आहे. तर जेवण वगैरे पण झालं आता. आणि इथं टेंटमध्ये अजून अर्धा तास मॅक्स अर्धा तासमध्ये मी निघणार आहे इथनं आता. तर एकदम भारी वातावरण होतं. आणि हे अशा प्रकारचं हॉटेल आहे. ओके. मित्रांनो तर सकाळ सकाळच हे सर ह्या सरांनी आपल्याला नाश्ता चालला. तर इथं पाहू शकताय आता खाल्लं मी. छान बिस्किट होतं, त्याचा फोटो काढलाय. फोटोवर ध्यान जास्त आहे माझं. फोटो काढला आणि आता काय करतो जरा एडिट करतो व्हिडिओ. तोपर्यंत इथं 2 पॉवर बँक चार्जिंगला लावल्यात आपल्या. आणि एक पॉवर बँक वापरतोय मी अशी. अशा पद्धतीने आहे. अशा पद्धतीने सेटअप आहे आपला सगळा. तर चला झोपूया. ओके झोपूयाच म्हणतोय, एडिट करूया एडिट. मित्रांनो तर मी इथं काल थांबलो होतं हे हॉटेलमध्ये. आणि इथनं निघतच होतं तर माझं लक्ष एकदम भारी व्ह्यूवर गेलं. तर सर इथं नाव इथं गाडी टेंट वगैरे काढतच होतं. तर इथं हे झाडं दिसली. सर ये कौन से प्लांट है ये वाला? हाँ ये अभी बहुत बढ़िया बढ़िया दिख रहे हैं ये छोटे छोटे. ये तो सब कैक्टस है, ये सकुलेंट में आता है. कौन सा है? ये एक सकुलेंट ब्रह्म कमल बोलते हैं ना. ब्रह्म कमल. हाँ. और ये कैक्टस है. कैक्टस है. कैक्टस सभी. आपने बेचने के लिए रखी है क्या? ये बिक्री भी होता करता हूँ. ये सब बेगोनिया, ये सब ये बड़े बड़े फूल रहे है ना ऊपर का. हाँ ये सब बेगोनिया है. इधर का क्लाइमेट में होता है. ओके. हमारे इधर नहीं आएंगे. उधर नहीं आएगा. तर मित्रांनो पाहू शकताय कसले जबराट अशी फुलं आहेत. वाव. हे झाड पण जबराट आहे. इकडून पाहिलं तर इथनं व्ह्यू काय भारी दिसतोय तुम्हाला दाखवतो. तर आता हा व्ह्यू पहा. तर इथनं खालनं नदी वाहते आणि ते घरं दिसतात का पलीकडं ते नेपाळ आहे. आणि आपण आता आहे इंडियामध्ये आपल्या देशामध्ये. आणि ही अशा प्रकारचं सरांचं सगळं ही हॉटेल आहे. बेसिकली 2 मजली हॉटेल आहे. कारण जमिनीपासून खालनं वरती आणलंय त्यामुळं दुसरा मजला नाही वे डायरेक्ट रोडच्या लेवलला आलेला आहे. अशा प्रकारचं आहे. आणि इथं नाही वे रात्री वाघांची भीती होती लय. तर हे मी ज्या जागेवर राहिले त्या जागेवरनं 2 कुत्री आणि एक कोंबडीच वाघांनी नेली होती. ती पण कुत्री आपली लोकल नाही, त्यांनी इकत घेऊन पाळलेली आपली लोक नाही तसली कुत्री 2 घेऊन गेले होते. तर मी रात्री भिवूनच होतो पूर्ण रात्री. नाही मी उठलोच नाही. जसं एकदा 10ला वॉशरूमला जाऊन आलो त्यानंतर सकाळी डायरेक्ट 5:30 वाजताच गेलो असं आहे. तर अशा प्रकारे मी टेंट खोलतच होतो. मला ही एकदम भारी अशी झाडं दिसली, म्हणलं तुम्हाला दाखव. तर मित्रांनो तर हरिण दिसलं इथं. जंगली हरिण कसं आहे बघू द्या. होय डेंजरच आहे. दिसलं का तुम्हाला सर? हॅलो. तर मित्रांनो इथनं निघतोय आता. काल आपल्याला ज्यांनी थांबायला चान्स दिला त्यांचे धन्यवाद मानू. तर ते गेले आता तिकडं दुसऱ्या साईडला. तर आपण इथनं निघतोय. बेसिकली आज Insta 360 पण लावला आहे. एखाद दुसरा शॉर्ट घेऊन टाकू Insta 360 मध्ये पण. पाकिट आहे मेन तर पाकिट आहे. ओके 2 जॅकेट घातलेत आज. पाकिट आतल्या साईडला ठेवा असं मला वाटतंय.
किका मारून मारून दमलो. तर आता डाळ चालू करण्याचा प्रयत्न करूया. तर चला, इथं लय त्रास दिला गाडी. मी इथनं ढकलत तिकडं नेली होती. चलो सर, थँक्यू. आयला हे पाहता, हे सगळं पलीकडं नेपाळ आहे आणि इकडं इंडिया आहे. पाऊस यायला चालू झाला यार. इतक्या वेळ पाऊस नाही आला. किती वाजले आता? चहाचे बगीचे. तर चहाच्या बगीच्याचं एक मला दोन्ही साईडला ज्यावेळेस बगीचे असतील ना त्यावेळेस मला हे घ्यायचं आहे, इंस्टा 360चा शॉट एक घ्यायचा आहे. बघूया कुठं जाऊन येते तसा सीन. हा रोड एकदम नेपाळ आणि इंडियाच्या बॉर्डरवर चाललेला आहे. एकदम लागूनच. पाऊस नको येऊ भाऊ, काही होऊ दे, पाऊस येऊ नको तू फक्त. रोड बघा कशी जाग्या वळणं. मी घाबरलोच म्हणलं आता गाडी जर चाल नाही झाली तर डेंजरच काम झालंय. कोणाला ते टाकून न्यायला लागेल आपल्याला सिलगुरीपर्यंत, नाही तर कुठल्या तरी मेकॅनिकपर्यंत. चला मित्रांनो, तर झाडं कसली भारी. वाव, नाद खुळाय भाऊ, सगळं एक नंबर. वाव, भारी वाटतं. ह्याच्यात एक शॉट घेऊ आपण इंस्टा 360चा. ओके, ह्या झाडांमध्ये येईल चांगला. मित्रांनो, काय भारी व्ह्यू आहे, एक नंबर. थांबा, ते आर्मी ऑफिसर पाशी थांबायला पाहिजे होता. चलो, तेवढंच आपल्याला फेसबुकसाठी कंटेंट भेटतं. धुकं वाढायला लागलंय, पाऊस बी यायला लागला. आता मेन तर ह्यो कॅमेरा समजा वॉटरप्रूफ आहे सध्या, गोप्रो. हे आपलं इंस्टा 360 पण गोप्रो नाही आहे. हेल्मेटमध्ये माईक लावला की गोप्रोची वॉटरप्रूफिंगचा निघून जाती. त्यासाठी काहीतरी जुगाड केला पाहिजे. हाऊ टू मेक कॅमेरा वॉटरप्रूफ विथ माईक, हे सर्च करून हे करायला लागेल आपल्याला. अशा प्रकारे आहे हे. धडकायचं वैती कशाला. चलो हम चले बहारों में, गुनगुनाती राहों में, हम चले. चलो. मित्रांनो, तर आपण आता आलोय पशुपतीनाथ नगर. हे एक गाव आहे जे नेपाळ बाँड्रीवर आहे. नेपाळ वेस्ट बेंगॉल बाँड्रीवर आहे. अशा प्रकारचा पाऊस चालू झालाय आता. बारका रोड बघा वाला दिसतोय तुम्हाला. चलो, नुसतं फिरतच जायचंय भाऊ. घाट संपता एवढं घाट आहेत.
बघा जाग्यावर वळणं. चलो दार्जिलिंगकडे निघालोय आणि इतके जबराट चढ आहेत ना तर गाडीच बंद पडली आणि किक नुसती स्लिप जाती. का नाही मला काय होतंय, किक मारली ना जागेवर स्लिप जाती आणि गाडी चालूच होय नाही. गाडी लई गरम झाली. आता ही अवघडच झालंय मित्रांनो. आणि इतके डेंजर घाट आहे ना, तुम्ही पाहताय खाल्लंय जितकी नजर जाईल तितकं घाटच दिसतोय तुम्हाला आणि इतकं भारी व्ह्यू आहे. पण गाडी बंद पडली ह्याच्यात. आता ह्या गाड्या रोड एकदम टकाटक आहेत, असे एकदम भारी रोड आहेत पण चढले आहेत. आता माझी गाडी नाही वे इथंच आता ही झाली बंद पडली. आता तिला थोडा वेळ रेस्ट द्यायला लागेल असं मला वाटतंय. अर्ध्या तासानी जर अर्ध्या तासात नाही चालू झाली तर तुम्हाला अजून एक व्हिडिओ पाहायला भेटेल गाडी कशात तरी टाकून गॅरेजला नेलेल्याचा. असं आहे तर मित्रांनो, एवढे पॅशन प्रोसाची गाडी अशा डोंगराळ भागात घेऊन येणं सोपं नाही आहे. जे कोणी दार्जिलिंगला आले असेल त्यांना माहिती इथले घाट कसले डेंजर आहेत. आणि हे बघा जंगली एरिया आहे. किड्याचा आवाज येतोय का तुम्हाला एकदम? आता गाडी थोडी थंड होऊन देतो. आणि गाडीचं मी सगळं काम करून आलो होतो ते गाडीचं बघा इकडून ऑइल सील वगैरे लिकेज झालंय परत. तर आता दार्जिलिंग आणि सिक्कीम फिरून झाली क मग गाडीचं माझं सर्व्हिसिंग करायचा प्लॅन होता. पण आता जर गाडी चालू नाही झाली तर गाडी इथनं कशात तरी टेम्पूत बिंपूत खाली जाणार आहेत टाकून घेऊन जायला लागेल आणि मग तिथं काम करायला लागेल. आणि गाडीची किक स्लिप जाते. तुम्हाला मी नाही अगोदर किका मारत होतो त्याचा व्हिडिओ असेल तो इथं दाखवल नाही निघला असला तर. मित्रांनो तर आता थोड्या वेळ गाडी थंड होऊन दिली आणि थंड झाल्यानंतर गाडीची किक मारूया. किक तर घ्यायला लागली अशी अडकती किक. रामकृष्ण आई आईच्या गावात हे बघा जय श्रीराम. ओके जय श्रीराम म्हणलं की चालू झाली. वाव अर्धा तास थांबलेलाचा फायदा झाला मित्रांनो. गाडी बंद पडली होती निबार. चला कसले चढ आहेत आता तुम्हाला दाखवतो. हे चढ हे बघा. आता इथनं आपण असं चढलो की लगेच मुंडीव दुसरा चढ आहे. नुसते चढत चढ आहे मित्रांनो. तुम्हाला जोक नाही असली गाडी घेऊन यायला पण व्ह्यू एक नंबर आहे भाऊ. दिल प्रसन्न होऊन जाते. तर इथे एक स्पॉट आहे पशुपतीनाथ म्हणून, तर तिथं जाऊया आपण. इथं विचारूया सर घूमने जैसी जगह किधर है? उधर मंदिर है क्या? मंदिर है क्या उधर? मालूम नहीं, हम यहाँ का आदमी नहीं है। पशुपतिनाथ क्या है इधर? पशुपतिनाथ भैया आ गया है। ये क्या है उधर लोग जा रहे हैं? मालूम नहीं। ये टैक्सी क्यों लगी है इतनी? ठीक है चला मित्रांनो. भाई इधर पशुपतिनाथ मंदिर है क्या? आगे है क्या? तर मित्रांनो आपल्या इकडची बरीच लोक आलेले दिसतात मंडळी. तर इथं पशुपतिनाथ मंदिर आहे तर त्या मंदिराचं पण दर्शन घेऊया आपण. ओके ये सर नेपाल में मंदिर पड़ता है क्या? ये मंदिर नेपाल में पड़ता है क्या? आप उधर जाएगा? हाँ दर्शन करने के लिए जाऊंगा ना. तो इसमें ये एंट्री कर दीजिए. ओके ओके. और क्या है इसमें? ये तो मैं ट्रैवल कर रहा हूँ. मैं महाराष्ट्र से आया हूँ पुणे से. तो उसमें सामान है. हमारे महाराष्ट्र से कोई बंदा है क्या आर्मी वाला? बहुत दूर है क्या मंदिर? मंदिर बहुत दूर है क्या? हाँ ओके. मित्रांनो ही कमान पाहताय वेलकम टू नेपाळ.
तर मित्रांनो तुमचा भाऊ परत एकदा नेपाळमध्ये आलाय. तर आपण आता वेस्ट बेंगॉलमध्ये होतो. वेस्ट बेंगॉलमध्येच आपण एकदम नेपाळ आणि बंगालच्या बॉर्डरनी चाललो होतो, बॉर्डर रोडनी. तर इथं पशुपतीनगर म्हणून एक गाव लागलं. इथं छोटं पशुपतीनाथ मंदिर आहे. म्हणजे नेपाळमध्ये आपण परत एंट्री केलेली आहे. तर आपण लय वेळ थांबणार नाही आहे नेपाळमध्ये. तर नेपाळमधनं आपण जाणार आहे. तर पहिलं फोटो काढून घेऊया. जाऊ दे यार, काय लावलं ह्याने. ओके ओके. काठमांडूला आहे तसंच इथं मंदिर आहे. तर ते मंदिर फक्त रोडपासून 1.5 किलोमीटर अलीकडे होतं. त्यासाठी नेपाळ आणि इंडियाचा चेकपोस्ट पार करून आपल्याला नाही नेपाळमध्ये एंट्री करायला लागली. आणि इथं पाहू शकताय वेलकम टू नेपाळ. तर नेपाळमध्ये तुमचा भाऊ परत एकदा आलाय मित्रांनो. जास्त वेळेसाठी नाही येत, 1 ते 2 तासात आपल्याला परत भारतात माघारी जायचं वेस्ट बेंगॉलला. तर पाहू शकताय इथनं अशी कमान आहे आणि इथं लय ट्रॅफिक जाम होत होतं. त्यामुळे आपली गाडी तिथं लावली पुढं आणि मग व्हिडिओ काढायला आलोय. तर मित्रांनो असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुमच्या भावाला फॉलो करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पशुपतीनाथ मंदिर इथलं कसं आहे तर ॲक्च्युअलमध्ये ती तुम्हाला दाखवतो. चला. तुम्हाला नाही वे असं बघायचं ही बनवायला लागतं सुविधा पास. जे सुविधा पास आहे ते जवळपास तर 50 रुपये नेपाळी, म्हणजे आपल्या इकडचे 30 रुपये, 32 रुपयात बनते. तर ते 30 रुपयाचं बनवायचं. मग आपण आपली गाडी घेऊन 1 ते 2 किलोमीटर नेपाळमध्ये फिरू शकतोय. तर चला अशा प्रकारचा सुविधा पास झाला आहे आपला. तर निघूया आपण. तर छोटे मोठे पाऊस येतो. पाऊस आला की हे रेकॉर्ड करणं अवघड आहे. काय रे कितना है? 10 टका. कितना रुपये? 10 टका. 10 रुपये नेपाली. अरे ले, मैं आधे घंटे में आने वाला हूँ. म्यूनसिपैलिटी का आप ये जैसा जाएगा ना वो प्रवेश एंट्री प्लस पार्किंग है इसमें, ठीक है? ओके. पार्किंग भी इधर उसमें ही है? इसमें है म्यूनसिपैलिटी का ये आप लोग का. अरे यार बहुत पैसे ले रहे हैं आप यार. नहीं ये तो आप लोग का पार्किंग भी दे रहा है ना, पीछे पार्किंग नहीं है ना, पार्क नहीं है ना, इसीलिए. ये नेपाल का ही है क्या? 50 का है क्या? ओके थैंक यू. ओके 50 का है क्या? वो कितने का है? नहीं 10 रुपीज़, ओनली 10 रुपीज़. ओके वो कितने का है? वो ये 10 रुपीज़ का है. मैंने पैसा कितना दिया? आपने 10 रुपीज़ नेपाल का 10 रुपीज़. नेपाली. ओके थैंक यू भाई. ओके ओके. इसका ये किधर गया केबल? किधर तक? इसका केबल किधर गया जिससे हमको आवाज़ आ सकती है क्लियर. तर मित्रांनो हे माईकची केबल लावतो चांगला येईल तुम्हाला. चलो चलता हूँ मैं. काढून आता मी आताच ठेवतो कारण बारीक पावसाची बारीक बारीक बुंदे यायला लागलेत. त्यामुळे लई रिस्क घेण्यात काही मजा नाही. मॅडम मंदिर मंदिर मंदिर. भाई मंदिर मंदिर मंदिर. नहीं नहीं नहीं. कौन सा पशुपति मंदिर? ऊपर है क्या? मेरे को तो दिखाई नहीं किधर. दिखाई नहीं. 2 मिनट आगे जाएंगे. ओके चला. सर पशुपति मंदिर ये है क्या? ओके. मित्रांनो तर हे मंदिर आहे कुठे मंदिर? हा हे मंदिर आहे पशुपती मंदिर. ओके. इथं तर काही गर्दी नाही काही नाही. ओके चलो दर्शन घेऊया आणि मग निघूया. आपल्याला काय जास्त टाईम नाही आहे थांबायला. मेन तर मला व्हिडिओ अपलोड करायचे. ओके अशा प्रकारचं मंदिर आहे. जय पशुपतीनाथ. चलो हे आता 2 मिनिटासाठी एवढं 40 रुपये घेतले त्यांनी. हर हर महादेव. हे सेम
मिनी पशुपतीनाथ मंदिरागत केलं आहे. तिथं तुम्हाला हे पाहायला भेटलं नाही शिवलिंग. हे अशा प्रकारचं शिवलिंग आहे. हे 1 2 3 मुख आहेत. त्या साईडनी 2 मुखं असतील. तुम्हाला दाखवतो मी. ओके ओके चला मित्रांनो, पहिलं आपण पशुपतीनाथ मंदिर पण चलो रिटर्न. हे जो दरवाजा बघा. हर हर महादेव. मित्रांनो तर चला निघूया आता. 2 मिनिटाचं तर काम होतं. मी उगाच खाली गेलो लई. अशा प्रकारे तुम्हाला मंदिराच्या पैशात 2 सिंह पाहायला भेटतील. तिथे एक असं मी ही सेम मूर्ती पोखरामध्ये पाहिली होती. नाही तर ही आपले बजरंगबली. तर चला जाऊया. कॅमेरा काढून ठेवतो मी नंतर. मित्रांनो तर मी आता नाही वेस्ट बेंगॉल आणि नेपाळच्या बॉर्डरवर आहे. तर इथं आल्यावर नाही मला मराठीत बोलताना काही लोक भेटली. पाऊस येतोय म्हणून मी कॅमेरा काढून नाही आत ठेवला होता. तर त्यांची पहिली रिॲक्शन तर कॅप्चर नाही काय आली. तर ह्यांना कसं वाटतंय सर? तुम्हाला कसं वाटतंय? खूप भारी वाटेल. तुम्ही एवढ्या लांबून आलात. खरंच तुमचं खरंच खूप कौतुक आहे. काय बोलताल सर? नेक्स्ट मस्त मस्त भारी मस्त एकदम मस्त. हो खूप. तुम्ही कुठनं आलाय? आम्ही पुण्यातनं आलोय. पुण्यातनं आलाय. ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं मित्रांनो. तर इथं मी अचानक फक्त कमानी पाठीमागं कमान आहे त्याच्यापाशी फोटोज काढत होतो गाडी सहित. आणि इथं मराठीत बोलताना दिसले. तर मला भारी वाटलं की मराठी माणूस आहे. तर म्हणलं ह्यांना ओळख देऊन पाहावं कुठले आहेत काय. तर तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. थँक्यू. ओके मित्रांनो तर आता काय केलंय, कॅमेरा वॉटरप्रूफ केलाय, माईक वगैरे सगळं काढून ठेवलंय. जंगल बघा कसलंय. आणि आलो आपण भारतात माघारी. काही एवढं येताना काही नव्हतं. पशुपतीनाथ मंदिर होतं पण ते काही एवढं डेव्हलप नव्हतं. म्हणजे अजून म्हणजे क्राऊड नाही आहे तिथं. काय दर्शन चांगलं झालं आपलं. सेम पशुपतीनाथ मंदिरागतच बनवलंय त्यांनी. आणि बाकी काय म्हणतोय मी, हां आपल्याला एक पुण्याची फॅमिली भेटली. कॅमेरा पाऊस असल्यामुळे सगळी वाट लागली. नाही तर त्यांची 1 नंबर रिॲक्शन घेतली असती मी. ते व्हायरल होईल अशी रिॲक्शन घेतली असती. तर चला बघूया परत गावत्याला आपल्याला पुढं बी असं काय नाही आहे रिॲक्शन. तर चलो पावसामुळं वाट लागली. आता कुठंतरी एखादं रेस्टॉरंट वगैरे पाहून व्हिडिओ वगैरे अपलोड करतो. म्हणजे आपल्याला पुढच्या प्रवासासाठी जायला मोकळं. कारण आपला आजचा प्रवास लई लांबचा नाही आहे, थोडाच आहे. आपल्याला काहीतरी 70-80 किलोमीटरचाच प्रवास करायचा आहे आज. गाडी पडली, लागलं हाताला. वाह हाँ, अरे वो क्या है, रस्ते से खाली चला गया, नीचे चला गया. ओके उठा नहीं रहा है. पीछे से उठाओ आप, बैक को सहारा दे दो. आयो उठ नहीं रहा है. दोनों को दोघा जणांना उचला नाही मित्रांनो. बोटाला पिवा पडला माझ्या. हेल्प आणि सारे बोडून जायचे नाही. मित्रांनो दोघांना उचला नाही गाडी. ये लगाओ ताकद सर. 1 2 3 और लगाइए ताकत और लगाइए. हाँ मित्रांनो तर बघा इतके सगळ्यांनी हेल्प केली. सामान को बैलेंस बढ़ाना. सामान ज्यादा आहे. रुको अभी. थँक्यू सर. हां बोटाला पिवा बसला. इतक्या गाड्या थांबल्या माझी गाडी उचलण्यासाठी. मित्रांनो तर गाडी पडली ती पडली आणि केबल पण तुटली. लागलं नाही, बरं झालं. आईच्या गावात अजून बी गाडी आता चालू होती का नाही काही माहीत नाही. चला ही तर मस्त रील बनवते. आपल्याला त्याचा जोडीदार असल्यावर जमतंय, नाही तर नाही जमत. सगळे वेस्ट बेंगॉलचेच आहेत. महाराष्ट्रातले मला एक बी गाडी दिसली नाही तर बंगालमध्ये आल्यापासून आता. तर चला हा पूर्ण बॉर्डर एरिया आहे.
लेफ्ट साईडला नेपाळ आहे, राईट साईडला इंडिया आहे. वाचलं केबल गेली पण ठीक आहे, केबल घेतल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. आता केबल घ्यायला लागेल कुठं तरी मोठ्या सिटीत गेलो. मित्रांनो तर जे हे केलं नाश्ता मोमोज खाल्ले. आता खाल्ल्यावर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ काढायचा आहे. आता असंच माझ्याबरोबर होते. आणि इथनं व्ह्यू पॉईंट आहे चांगला, पण तिथं काय झालंय वेदर खराब आहे. नाही तर तिकडं वरती बर्फाचे डोंगर आहेत ते दिसतात असं म्हणतात. तिथं अशा प्रकारचा व्ह्यू पॉईंट आहे इथं. आता इथनं निघतो, इथं काय नेटवर्कच नाही आहे, त्यामुळं आपण निघूया आणि पुढं नेटवर्क आहे तिथं थांबूया. मित्रांनो तर आपण आलोय आता सिमाना व्ह्यू पॉईंटला. हे पाहू शकताय, इथनं असा पूर्ण व्ह्यू येतोय पण धुक्यामुळे येत नाहीये. एक नंबर इथनं जे पाईन्स झाड आहेत, म्हणजे उंच उंच झाडं असतात, त्या झाडांचा सगळा व्ह्यू येतो. आणि इथं खाली एक गाव आहे, त्या गावाचा पण व्ह्यू येतो. पण आता इथं सगळं धुकं आलंय. क्लायमेट जरा थंड आहे, त्यामुळं सगळं धुकं झालंय. फॉग अशा प्रकारचं वातावरण आहे, एक नंबर. तर चला इथं बसतो थोडा वेळ मित्रांनो. तर इथनं निघतोय आता. इथं व्ह्यू पॉईंट बरोबर छोटं मार्केट पण आहे, पाहू शकता अशा प्रकारचं कपड्याचं ह्याचं. आपच चाललंय गो. दार्जिलिंग किती हाईटवर आहे. शिमना व्ह्यू म्हणून आहे हा पॉईंट. ओके, गाडी चांगली होऊन पडली. मेरा तो अभी 1 महीना हो गया और 2 महीने. तर मित्रांनो मी आता इथनं चाललो होतो, तर हे सर भेटले आपल्याला. सर हे महाराष्ट्राचे असल्यागत वाटले मला. सर आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. मराठी भाऊ साहब है. किधर है वो? ऊपर में है वो. ऊपर में है क्या? अभी तो मैं नीचे में है क्या कोई? जलगांव डिस्ट्रिक्ट है. ओके, जलगाव से है क्या? तर मित्रांनो हे म्हणतात जळगावचे एक आहेत साहेब. चला ठीक है, ओके. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. मित्रांनो तर अशा प्रकारे शहरं असतात पाडातली. बघा कलर स्ट्रक्चर लय भारी केलं यार. कलर भारी देते तिथं, दिसायला जबराट दिसतंय. आणि लोकांचे चेहरे सगळे विदेशातले असले का तर वाटते. तिथले जे लोकल लोक आहेत त्यांचे, जे टुरिस्ट आहेत ते आपले हे बघा आता हे मॅडमचा. ओके चलो. मिनी पहलगाम पहलगाम पता नहीं तो मेरे को क्या. कितना नीचे सर? कितना किलोमीटर? ओके. मित्रांनो तो मिनी पहलगाम म्हणून आहे इथं. तर चाललोय खाली आता. ओके हां मित्रांनो, तर मिनी पहलगाम इथे. तर चला जाऊन पाहूया कसं आहे. मित्रांनो तर कॅमेराची बॅटरी डाऊन झाली होती, तर इथं गाडी लावली. गाडी तिथपर्यंतच येत होती, पण मी आणली ग्राउंडमधनं. फक्त पंक्चर होणं एवढंच आहे, बाकी काही नाही. आणि इथं मिनी पहलगाम आपलं जम्मू काश्मीरमध्ये जे पहलगाम आहे ना ते इथं आहे. चलो देखते हैं अभी कैसे होता है मिनी पहलगाम गतच दिसतंय बा. एकदम कसं जाडी बिडी एकदम टकाटक आहेत. मित्रांनो जसं जम्मू काश्मीरमधलं पहलगाम आहे तसंच आहे, फक्त एरिया थोडा छोटा आहे असं आहे. त्या पहलगामला घोड्या जाता येते. इथं झाडं बिडं एरिया सेम तसाच आहे, फक्त बारीक आहे. चला तिथं आहेत, रील काढतात त्यांच्याबरोबरच काढू.
त्यांच्या आयडियानी. मित्रांनो कसा व्यू, एक नंबर ना. चलो चलते निकलते अभी. मैं मराठी में बनाता हूँ. मित्रांनो तर मी आता नाही मिनी पेलगाम म्हणून आहे दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये, तर तिथं आलो होतो. तर ये आपने दोस्त मिले, तो कहाँ से आप? हम लोग दार्जिलिंग से. दार्जिलिंग से. इधर प्री वेडिंग शूट करने आए थे क्या? हाँ, प्री वेडिंग. ओके ओके ओके. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. आप क्या बोलोगे? मैं इतनी दूर से मेरे को बाइक लेके आया मैं तो. वेरी गुड. यू नो, आपको अगर छोटा कश्मीर देखना है तो इधर प्लीज आइए. कम टू दार्जिलिंग ओके. मिनी पहलगाम. चला मित्रांनो, तर सिमना येथून आपण खाली जाताना पूर्ण कसलं खतरनाक जंगल आहे वेगळी, आणि असली गार हवा सुटली ना, डेंजर. त्यात पाऊस येतोय माहिती का? पाऊस पावसाचे आता दिवस संपले, बंद व्हा पावसा. बिन कामाचे त्रास पावसाचा आहे. पाऊस आला की प्रॉब्लेम होतोय मग. चलो मित्रांनो, तर मी आता वेस्ट बेंगॉलमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये. तर हे आपल्याला सर आणि मॅडम भेटलेत. आ जाओ आप आगे आ जाओ थोडा. हेलो. मराठी में बनाता हूँ, महाराष्ट्र के लोग देखते. मित्रांनो तर आलो इथं पाईन फॉरेस्ट. तर हे पाईन नावाचे झाड आहेत, त्यामुळे ह्या झाडांना ह्या जागेला पाईन फॉरेस्ट म्हणतात. तर पाहू शकता एकदम भारी ठिकाण आहे, आणि अशी झाडं नाही आहे दार्जिलिंगमध्ये कुठंच नाही आहे. दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये इतकी उंच आणि इतकी जबराट झाडं पाहू शकताय. कसली भारी, वाव, अरे वंडरफुल. आणि इथं बघा रूट बीट कसले आहेत. आणि हे एकदम फेमस पर्यटन स्थळ आहे इथलं. दररोजचे इथं 3,000 पेक्षा जास्त लोक येतात. आणि हे बघा कसलं, वाव, एक नंबर आहे. बहुत सारे लोक फोटो वगैरे काढतात तिथं. आपण पण काढूया, आपल्याला कोण भेटतंय का नाही. मित्रांनो, तर आपण आहे पाईन फॉरेस्टमध्ये. तर हे सर आहेत आपले आसामचे. ते आपल्याला मागं भेटले होते, पण त्यावेळेस आपल्या कॅमेराची बॅटरी लो होती म्हणून व्हिडिओ काढता आला नाही. तर सर आपण कुठे आहे आता? किधर आहे हम लोग है हाँ. लेप्चा जगत पाइन फॉरेस्ट. लेप्चा जगत पाइन फॉरेस्ट. ये पाइन फॉरेस्ट की खासियत क्या है? खासियत यही है कि पाइन फॉरेस्ट 1000 ईयर्स ओल्ड है. हाँ. और यहाँ पे कोई ह्यूमन हैबिटेशन नहीं है. रास्ता के दोनों तरफ पाइन फॉरेस्ट है. हाँ. यहाँ पे लोगों का कोई आना जाना नहीं है. हाँ. वाइल्ड एनिमल्स है. और आप देख सकते हैं, अगर क्लोजली देखेंगे तो पाइन फॉरेस्ट के जो जड़ है पूरा एरिया कवर कर चुका है. पाइन फॉरेस्ट का जो ट्रंक्स है उसमें आप लोगों का देखिए, हाँ, ये शेवाळ लागले, मोसेस ग्रो हो चुका है. ऐसा इसका जड़ देखिए आप. ओके. हाँ. एकदम पुराना है, आदिम, पूरा एकदम एंशिएंट. ओके. यहाँ पे कोई कुछ आता जाता नहीं है. ओके ओके. कोई तोड़ नहीं सकता, कुछ नहीं कर सकता. एकदम बिल्कुल. ओके. चलो, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. और क्या बोलना चाहेंगे आप इस जगह के बारे में? इस जगह के बारे में तो आप आए हैं, हमको बहुत अच्छा लगा. महाराष्ट्र से इतना दूर आए हैं, इट्स माने अनबिलीवेबल. लेकिन आप आए हैं, इससे हम लोगों को बहुत अच्छा लगा. मैं खुद असम से हूँ, एंड दिस इज़ नॉट असम, दिस इज वेस्ट बंगाल, नॉर्थ बंगाल है. तो आपका यात्रा बहुत शुभ हो. आपके लिए बहुत 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 शुभकामनाएं. ओके. बढ़िया. मित्रांनो, तर जसं जसं वळती येईल तसं तसं एकदमच भारी दिसायला लागलंय. काय आहे हे? एक नंबर. मित्रांनो, तर सगळं फिरून आपण नाही परत माघारी आलोय. तर इथं नाही लहान मुलांसाठी एक पूल पण बनवलाय एकदम भारी. पण व्ह्यू कसला येतोय झाडांचा, एक नंबर भाऊ, टॉप क्लास. सस्पेन्शन ब्रिज बनवलाय. जाऊ. तर इथे बी एक फोटो काढला पाहिजे. ओके.
मित्रांनो तर इथनं निघतोय आता आणि हे झाड बघा, हे आपल्या कवळीत पण बसा नाही असं झाड आहे. अशा प्रकारे कसलं जबराट दिसतंय हे, एक नंबर मित्रांनो. तर चला आता इथनं एक फोटो काढतो. मित्रांनो आता हे पाहता MH47 नंबर आणि हे मला कुठं पहिली गाडी भेटली वेस्ट बेंगॉल मध्ये मला MH नंबर प्लेटची. तर मित्रांनो मी आता दार्जिलिंग मध्ये रोडने चाललो होतो तर मला MH47 नंबरची ब्रेझा गाडी दिसली. इकडं आपली पॅशन प्रो गाडी आणि तिथनं थांबलो मी आणि आत पाहिलं तर सरांनी लगेच मला ओळखलं. तर सर काय म्हणताल तुम्ही? काय नाही, मस्त एकदम. तुमच्या राईड तर जबरदस्त असतातच, मी बघत असतो आणि ते पण मोठ्या स्क्रीनवरती बघत असतो, असं नाही की मोबाईलवरती. तर मित्रांनो ह्या सरांना भेटून खूप भारी वाटले. मॅडम तुम्ही काय म्हणताल? तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप आणि शुभेच्छा. तुम्ही कुठले आहेत ते पण सांगा, लोकांना कळलं मी पाहिजे. मुंबई गोरेगावचं आहे महाराष्ट्र. आणि माझं पण हे पॅशन आहे असं गाडी घेऊन विथ फॅमिली सगळीकडे फिरावं. ओके, ओके, Bike नी तर ओके. मी फिरतच असतो, ओके ओके. पण फॅमिलीला पण त्याचा एक्सपिरियन्स व्हावा म्हणून मी 4 व्हीलर घेऊन सगळा किचन सेटअप वगैरे असतो त्याच्यामध्ये. ओके किचन सेटअप सहित तुम्ही मग तुम्ही बरोबर प्रॉपर ट्रॅव्हलिंग करताय तुम्ही. ओके ओके. तर तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. तुम्हाला सुद्धा. ओके तुम्ही दोघं जणच आहे का? ठीक आहे ना, माझी मुलगी पण. ओके ओके ओके. तर त्यांची मुलगी पण आहे. तर मित्रांनो ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. बाहेर राज्यात इतक्या लांब आपली माणसं भेटली. बाहेर राज्यात म्हणजे बाहेर देशातच आलं. इकडं साईडला थोडं गेलं की नेपाळ आहे, भूतान आहे. भूतान आहे. तर इकडं आपली माणसं भेटली ना, खूप भारी वाटलं. तर मित्रांनो तुम्हाला पण असंच फिरल्याशिवाय असे अनुभव येणार नाही. तर फिरत जा आणि फिरायला जमत नसेल तर मला फॉलो करत जा. तुम्हाला सगळे मी ठिकाणं दाखवतोय. हे पाईन फॉरेस्ट पाहिलं का सर, कसलं मस्त होतं, एक नंबर भारी एकदम. ओके चला मित्रांनो तर फायनली निघतोय. ह्या सरांना भेटून खूप भारी वाटलं. सर दीदी सर आणि मॅडम ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. सरांनी आपल्याला आता जेवण केलं सरांबरोबर. तर थँक्यू सर, धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. तुमच्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. चला बाय बाय. बाय बाय. मित्रांनो तर दार्जिलिंगला पोहोचलोय. हे पाहू शकताय घुम स्टेशन आहे. इथनं टॉय ट्रेन चालती. तर इथं पाहू शकताय ह्या ट्रेनमधनं आपण बसून जाऊ शकतो. बघूया उद्या आपल्याला चान्स भेटला तर बसूया. तर आता राहायची व्यवस्था बघूया. आपण तर दार्जिलिंगमध्ये पोहोचलोय. आता इथं राहण्यासाठी व्यवस्था पाहूया कुठं होते. मित्रांनो तर पहिला अटेम्प्ट फेल झाला. आता इथं विचारलं मी तर नाही म्हणले. तर आता दुसरा अटेम्प्ट करायचा काय चालतं. मित्रांनो तर आपण वेस्ट बेंगॉलमध्ये आपल्याला नाही MH20 ची गाडी दिसली. तर आता इथं थांबणं अवघडच आहे. तर त्यांना हॉर्न देऊन पाहूया आपण. तर घुम शहर लागले आता. तर आपण आलो इथं. आता ट्रॅफिक जाम व्हायला लागलं. तर आपल्याला राहायची व्यवस्था पाहायला लागेल. राहायची व्यवस्था इथं अवघडच दिसते मला. मागच थांबायला पाहिजे होतं. मित्रांनो तर दार्जिलिंगमध्ये एंटर केलं आहे पण राहायची सुविधा सापडा नाही. मेन तर आपल्याला ह्या भाऊपाशी मी मागच्या वेळेस काम केलं होतं गाडीचं, मला आठवलं. ओके आता हे मला सापडला आहे तर त्याला विचारूया. कुठलं तुम्ही? संभाजीनगर का? मित्रांनो टॉय ट्रेन दवा नहीं धीरे 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 भाई. क्रॉस में चढ़ाओ, क्रॉस में. चलो संभाजीनगर. दोघंच आलाय का फिरायला? हाय ओके. हां फौजी आहेत. ओके 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 चला. हां मला मे महिना झालं फिरतोय मी. 3 देशाची यात्रा करतो. हां चला मित्रांनो तो फौजी होते ते. चला झालं कॅप्चर आपल्या थोडंफार त्याचं आपल्याला. सर इधर टेंट लगा के रहने के लिए जगह किधर है? टेंट लगा के रह सके ऐसी जगह
कैंपिंग करने की? नहीं पता क्या? जिधर ऐसा नीचे जाए गांव जैसा किधर है? रॉक गार्डन है, गंगा मैया है। ओके ओके। हाँ हाँ रॉक गार्डन गंगा मैया है। और आपको ट्रेन लगाना है, जगह है संतपुर। कितना संतपुर कितना दूर है इधर से? यहाँ से तो माने भजन तक जाएगा, ये कोई बाइक अलाउ नहीं है। ओके ओके। अभी ये नीचे जाएंगे तो मिलेगा क्या जगह? ये पहले किसका होटल है आपको फोटो करके चाहिए। ओके ओके। फ्लाई डेंजर। पाऊस चालू झाला काय हलका फुलका? गंडलोय आज मी, मला राहायची व्यवस्थाच होई नाही कुठंच. गंड काय आहो मी. मित्रांनो ते एकदम स्लोपनी चाललोय, एकदम असा खतरनाक असा स्लोप आहे आणि तिथनं चाललोय. गाडी चालू करायला पाहिजे असं मला वाटतंय, कारण चालू गाडीत कंट्रोल जास्त आहे. तर इथं मला वाटतं इकडे खाली गेल्यावर गावासारखा भाग लागेल आणि तिथं आपल्याला टेंट लावायला परमिशन भेटेल. अशा हिशोबाने मी खाली चाललो आहे, कारण वरती एवढ्या भीडभाड गाड्या येतात त्या एरियात तर मिळणं इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल. इथं बी तसंच दिसतंय. कसला व्ह्यू येतोय सिटीचा दिसतंय का तुम्हाला? गाड़ी लावली आणि इथं राहायची व्यवस्था पाहिजे. आता राहिला सर, ये पुलिस के कॉटेज है वो किधर है रहने की? क्या पुलिस का रहने का है जो किधर है? किरिया रिसॉर्ट आणि हे इथं पार्किंग स्पेस पण आहे, सगळं आहे. तर टेंट लावायला जागा देतात का नाही काय माहिती नाही. चला बरं काय म्हणतात, चला बरं चला चला. मित्रांनो तर इथं आपला भाऊ भेटलाय. मित्रांनो तर आता मी नाही वे दार्जिलिंगमध्ये राहायची सोयीच होत नव्हती, तर मी खूप फिरलो, गुरुद्वाराला जाऊन आलो, सगळीकडे जाऊन आलो. तर तिथनं आता मी ठरवलं होतं की इथनं जवळपास 10 किलोमीटर पाठीमागे जाऊन एका खेडेगावात मुक्काम करायचा. तेवढ्यात हे भाऊ आपला भेटला, भाऊने आपल्याला ओळखलं, शिरोईचा आहे भाऊ. तर भाऊनी राहायची सोय केली, तर धन्यवाद भाऊ. काय म्हणताल तुम्ही? काही एक नंबर आहे, भाऊ भेटले आम्हाला इथं. आम्हाला भाऊची जेवायची राहण्याची सोय केलेली आहे. आमचा ग्रुप आहे सगळा, सागर आहे, डॉक्टर आहे. तेव्हा आम्हाला भेटले भाऊ नेमके, खूप आनंद वाटला आम्हाला आणि बरं वाटलं भाऊ भेटल्यानंतर. त्याच्यामुळे जेवायची राहायची सोय केली आम्ही उलट भाऊची. मित्रांनो तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. आता हे गाडी पण राहायची, गाडीची पण आताच ही व्यवस्था आहे. आणि ह्यांच्याबरोबर एक मस्त रील काढणार आहे मी, ती तुम्हाला यूट्यूब ही आपल्या इंस्टाग्रामला पाहायला भेटेल. तर चला मित्रांनो, तर जेवायला काय तर सगळी महाराष्ट्रातली, इथं काय आपलं गळ नाही काय नाही. तर भाऊंनी पार्सल मागवले, तर पार्सलमध्ये बटाट्याची भाजी, वाटाण्याची भाजी, भात आहे, अशा प्रकारचं जेवण आहे. भाऊ तुमचे नाव सांगा. राम, डॉक्टर राम. डॉक्टर राम, कुठले तुम्ही? शिरूर गायकवाड. शिरूर. तुम्ही सर? सागर जाधव शिरूर. शिरूर. भाऊ तुम्ही? पोपट ताक्षे गव्हाणवाडी शिरूर. शिरूर. तर ह्यांना सगळ्यांना भेटून भारी वाटलं. चला जेवण करतो, जेवल्यावर भेटू. मित्रांनो तर जेवण वगैरे झालंय आता आणि लई थंडी, त्यामुळे टेम्परेचर सांगतो किती. तर हे भाऊ आम्ही दोघं एका रूममध्ये थांबलोय आणि ते दोघं एका रूममध्ये थांबल्यात. तर भाऊ थंडी आहे का नाही? लई खूप थंडी आहे. थंडी लई थंडी. टेम्परेचर दाखवतो तुम्हाला, एकच मिनटं किती